नमस्कार मित्रांनो. म्युच्युअल फंडमध्ये जास्त रिटर्न म्हणजे चांगला फंड असे आहे का? या विषयात आपण माहिती जाणून घेणार आहे. एका म्युच्युअल फंडने 28% रिटर्न दिला आणि दुसऱ्याने 18%. मग 28% देणारा फंड नक्कीच चांगला आहे का? तर थांबा. उत्तर इतकं सोपं नाही. सर्वात आधी लक्षात ठेवा, मागील काळात मिळालेला रिटर्न हा भविष्यातील तसाच मिळेल याची हमी नाही. मार्केट कंडिशन बदलतात आणि फंडचं परफॉर्मन्स देखील बदलू शकते. फक्त 1 वर्षाचा रिटर्न पाहून फंड निवडणे योग्य नाही. 3 वर्ष, 5 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठ्या कालावधीतील परफॉर्मन्स फंडच्या कॅटेगरी आणि इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात पाहणे अधिक अर्थपूर्ण ठरू शकते. जास्त रिटर्न सोबत किती रिस्क घेतला गेला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. फक्त रिटर्न पाहू नका, रिस्क आणि व्होलॅटिलिटी देखील समजून घ्या. आणखी एक महत्वाची गोष्ट, वेगवेगळ्या कॅटेगरीमधील फंडची परफॉर्मन्स थेट कम्पेअर करू नका. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप यांचे रिस्क रिटर्न कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे असतात. चांगला फंड निवडताना फक्त रिटर्न नाही, कन्सिस्टन्सी, रिस्क, पोर्टफोलिओ क्वालिटी, एक्सपेन्स रेशो, बेंचमार्कच्या तुलनेतील परफॉर्मन्स, फंडचा इन्व्हेस्टमेंट प्रोसेस, तुमचा गोल आणि टाइम हॉरिझॉन हे सर्व पाहणे महत्वाचे आहे. कधी कधी एका वर्षात 30% रिटर्न देणाऱ्या फंडपेक्षा कमी पण कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स देणारा फंड तुमच्या दीर्घकालीन गोलसाठी अधिक योग्य ठरू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, जास्त रिटर्न म्हणजे चांगला फंड असेलच असे नाही. तुमच्यासाठी योग्य फंड म्हणजे तुमच्या गोल, रिस्क प्रोफाईल आणि टाइम हॉरिझॉनला योग्य बसणारा फंड. रिटर्न पहा, पण फक्त रिटर्न पाहू नका.